आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 4 तास चर्चा झाली आणि या 4 तासात वचननामा, मुंबईत होणाऱ्या सभा रॅलीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले होते, त्यामुळे चर्चांना उधाण आलं. मुंबईतील प्रभाग क्रमांक 87चा वाद उच्च न्यायालयात पोहोचला. भाजप उमेदवार कृष्णा पारकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र निवडणूक आयोगाने तक्रार फेटाळल्यानं महेंद्र पवार उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली. वाशिम विभागात शिवसेनेला जोरदार धक्का बसला. दर्शन भोईर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. प्रभाग 17 मधून दर्शन भोईर भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर नाराज कार्यकर्ते आणि शक्ती महाराज यांनी बच्चू कडूंची भेट घेतली. कोणत्याही पक्षातल्या कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये. सतरंजी उचलायला भाजप कार्यकर्ता आणि निवडणूक आली की तुम्हाला पैसेवाले लोक दिसतात, अशी टीका बच्चू कडूंनी केली आहे. येत्या 3 जानेवारीला भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. मुंबईतील वरळी डोममध्ये 3 जानेवारीला पहिली प्रचार सभा पार पडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. तुम्हाला पैशाचं आमिष दाखवलं जाईल, मात्र तुम्ही बळी पडू नका. मलाही आमिष दाखवण्यात आली होती, पण मी बाजूला सारली, असं राज ठाकरे म्हणाले. तर बोगस मतदार सापडल्यास तिथेच फटकावून काढा, असा कानमंत्रही राज ठाकरेंनी उमेदवारांना दिला. मुंबई काँग्रेस दिल्लीतल्या हायकमांडशी संपर्कात आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचे मुंबईत रोड शो घेण्याकरता नेत्यांनी आग्रह धरल्याची माहिती आहे. जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेचे उमेदवार गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. गौरव सोनवणे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव आहेत आणि या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या आणखी एका नगरसेवकाची बिनविरोध निवड झाली. प्रभाग क्रमांक 9 मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. मनोज चौधरी हे 4थ्यांदा महापालिकेवर निवडून जातात. जळगाव महापालिकेत शिवसेनेने हॅट्रिक केली. प्रभाग क्रमांक 9 मधून प्रतिभा देशमुख यांनी नगरसेवकपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आणि या निवडीनंतर महापालिकेबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कल्याण डोंबिवलीत भाजपच्या 5 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग क्रमांक 27 मधून मंदा पाटील तर प्रभाग क्रमांक 24 मधून ज्योती पाटलांची बिनविरोध निवड झाली. तर शिवसेनेच्या 4 उमेदवारांचीही बिनविरोध निवड झाली आहे. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार सिंह वाकळे आणि प्रकाश भागानगरे यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग क्रमांक 11 आणि 14 मधून दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले. नांदेडमध्ये आम्ही शिवसेनेला 8 ते 10 जागा देण्यास तयार होतो, मात्र अधिक जागांची मागणी केल्यानं युती तुटल्याचं खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं. भाजपने दिलेले उमेदवार हे निवडून येण्यास सक्षम असल्याचं चव्हाण म्हणाले. 5 तारखेला मुख्यमंत्र्यांची नांदेडमध्ये सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितलं. धुळे महापालिका निवडणुकीत भाजपची बिनविरोध विजयाची घोडदौड सुरूच आहे. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील भाजपच्या सुरेखा चंद्रकांत उगले बिनविरोध विजयी झाल्यात. यापूर्वी भाजपच्या 2 महिला नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरेंनी अर्ज मागे घेतला. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे अर्ज मागे घेतल्याचा आरोप त्यांनी केला. अर्ज मागे घेताना पूजा मोरेंना अश्रू अनावर झाले. नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले. दिनकर पाटील आणि त्यांचा मुलगा अमोल पाटील या दोघा पितापुत्रांसह त्यांच्यासोबत भाजपात आलेल्या आणखी 2 जणांना भाजपने उमेदवारी दिली. दरम्यान दिनकर पाटलांनी प्रचारालाही सुरुवात केली आणि यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. अकोल्यातील प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेनेचे उमेदवार सचिन उज्जैनकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. सचिन उज्जैनकर हे महापालिकेचे कंत्राटदार असल्यानं भाजपचे उमेदवार तुषार भिरड यांच्या तक्रारीवरून त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 128 जागांपैकी आपण 125 जागा जिंकू असा अजब विश्वास भाजपचे आमदार आणि निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी व्यक्त केला. एबी फॉर्म वेळेत न पोहोचल्यानं भाजपच्या 3 उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. मात्र यासाठी प्रशासनाचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप शंकर जगताप यांनी केला. शिवसेना उभाटा पक्षाला मोठा धक्का बसला. शिवसेना उभाटा पक्षाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उल्हासनगरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत देवरुखकर यांनी प्रवेश केला. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 562 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर 22 जणांचे अर्ज रद्द झाले. त्यामुळे आता वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अहिल्यानगर महापालिकेमध्ये 585 उमेदवारी अर्जांपैकी 17 अर्ज अवैध ठरलेत तर 571 अर्ज वैध ठरलेत. अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये शिवसेनेचे अर्ज जास्त असल्यानं शिवसेनेला मोठा फटका बसला. संभाजीनगरमध्ये मेरिटवरच सर्व उमेदवार दिले आहेत आणि सर्व नाराज आणि बंडखोरी करून उमेदवारी दाखल केलेले अर्ज मागे घेतील असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचाच महापौर बसेल असा दावा बावनकुळेंनी केला. राज्यभरातील भाजप बंडखोरांना समजावण्याकरता आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले. तिकीट न मिळाल्यानं अनेक ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे अशा उमेदवारांसोबत मुख्यमंत्री संवाद साधून त्यांची मनधरणी करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवारांना धमक्या येत असल्याचा आरोप अमर जावेंनी केला आणि या धमक्या खपून घेतल्या जाणार नाही. प्रत्येक फोनचा हिशोब मी ठेवत असून जर असे फोन करत राहिला तर तुमची गाढवावरून मिरवणूक नाही काढली तर माझं नाव अंबादास दानवे नाही असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला. अजित पवारांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला बीडमध्ये जात कॉन्ट्रॅक्टरला दम भरला. एक उदाहरण देत चुकीचं काम करणाऱ्यांना येणाऱ्या काळात किंमत मोजावी लागेल असं अजित पवार म्हणाले. तर काम न केल्यास जेलमध्ये चक्की पिसिंग असं म्हणत अधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले. अनगरमधील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी प्राजक्ता पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीविरोधात पुन्हा याचिका दाखल केलेली आहे. अनगरच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक त्रुटी असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. अनगरमध्ये मोठ्या घडामोडी घडतात. मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय होणार असं वक्तव्य कृपाशंकर सिंग यांनी केलं होतं. दरम्यान कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं म्हणत चित्रा वाघ यांनी कृपाशंकर सिंग यांची पाठराखण केली. महाबळेश्वर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी खासदार नितीन काका पाटील यांनी सर्व नगरसेवकांचा सत्कार केला. मलकापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनवले यांनी पदभार स्वीकारला. यावेळी आमदार अतुल भोसले यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. PFAS म्हणजेच फॉरेव्हर केमिकल तयार करणारा आणि इटलीसारख्या प्रगत देशात घातकतेमुळे बंद करण्यात आलेला कारखाना लोटे MIDC प्रस्थापित करणं हे अत्यंत चुकीचं आणि दुर्दैवी असल्याची तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. अतुल चौगलेंनी श्रीवर्धन नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. अतुल चौगले यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा दारुण पराभव करत तटकरेंना धक्का दिला. कोल्हापूरच्या आत्मापुरातील श्री संत बाळूमामांचं दर्शन घेऊन भाविकांनी नवीन वर्षाची सुरुवात केली. बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नववर्षानिमित्त भाविक बाळूमामांच्या चरणी लीन झाले. अयोध्येमधील प्रभू श्रीरामांच्या नवसाकार मूर्तीच्या पुनर्स्थापनेसाठी 10,19,520 सेकंद लागले. यानिमित्त अकोल्यातील जठारपेठ इथल्या राम मंदिरात महाआरती करण्यात आली. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत नवीन वर्षाची सुरुवात केली. देहूनगरीत भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंग कीर्तनाच्या निनादात देहूनगरी नावून निघाली. नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूलच्या 900हून अधिक विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्काराद्वारे नवीन वर्षाचं स्वागत केलं. गेल्या 20 वर्षांपासून श्रॉफ शाळेतील विद्यार्थी नववर्षानिमित्त सामूहिक सूर्यनमस्कार घालतात.
गोंदियाच्या नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात नवीन वर्षाच्या निमित्तानं पर्यटकांनी गर्दी केली। पहिल्याच दिवशी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान शालेय विद्यार्थी सहलीसाठी दाखल झाले। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। दर्शनासाठी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागल्या। देवल्याच्या स्मशानभूमीतील महामृत्युंजय मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। भाविकांनी शंकराचं दर्शन करत नवीन वर्षाची सुरुवात केली। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। वाघाचं दर्शन होत असल्यानं पर्यटकांना टिपेश्वरची भुरळ पडली आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आळू पिकाच्या खरेदीला सुरुवात झाली आहे। आळूवाला प्रति क्विंटल 7,500 इतका दर मिळतोय। सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून मोठ्या प्रमाणात रब्बीची पेरणी केली आणि गतवर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाचं क्षेत्र दुप्पट झालं असून 19,000 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे। सोने चांदीचे दर घसरल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात 6,500 तर चांदीच्या भावात 19,000 रुपयांची घसरण झाली। सध्या सोन्याचा दर 1,33,000वर आलाय। सोलापुरातील येडेश्वरी साखर कारखाना शेतकरी संघटनेने बंद पाडला। उसाला पहिली उचल 3,000 रुपये आणि 3,500 रुपये दर द्यावा या मागणीकरता कारखाना बंद पाडण्यात आला।